नमस्कार, मी ज्ञानेंद्रनाथ. सर्वप्रथम साधना म्हणजे काय हे जाणून घेऊ. साधना ही एक संस्कृत संज्ञा आहे जी रोजच्या आध्यात्मिक साधनेसाठी वापरली जाते. साधना ही अहम लोप करून सोहमकडे मार्गस्थ करण्यासाठी शिस्तबद्ध शरणागतीचे प्रतिनिधित्व करते, ज्यामध्ये अभ्यासक आपल्या गुरु मार्गदर्शनाने रोज आसन, प्राणायाम, ध्यान आणि नामजप यासारख्या साधनांचा वापर करतो. 41 दिवसांची साधना म्हणजे काय? मंडलमची व्याख्या कालावधी 41 दिवस अशी केली जाते, ज्यामुळे तप, तीव्र साधना त्या काळात केल्याने केलेल्या तपांचे फळ प्रकट होऊ शकते. तुमचा वैयक्तिक सराव वर्धित आणि मजबूत होईल. कोणता देव साधना म्हणून स्वीकारला गेला आहे? साधना ही वैश्विक अस्तित्वाची उपासना म्हणून दर्शविली आहे. ऋग्वेदात लौकिक अस्तित्वाची 2 वर्णने आहेत, पुरुष आणि देवी. साधनेचे 4 टप्पे कोणते? तंत्रामध्ये साधनेच्या 4 अवस्था आहेत: ब्रह्मसाधना, ध्यानधारणा, मंत्र आणि स्तोत्र, मूर्तीपूजा इत्यादी. साधनेसाठी सर्वोत्तम वेळ कोणती? गुरु आदेशानुसार ब्रह्ममुहूर्त हा काळ आध्यात्मिक सात्विक साधनेसाठी शुभ मानला जातो, परंतु तंत्र साधनेसाठी संध्याकाळ किंवा मध्यरात्र शिफारस केलेली वेळ असू शकते. साधना यशस्वी केव्हा होते? साधनासाठी आपण केलेले प्रामाणिक प्रयत्न, साधकाची जिद्द आणि श्रद्धासबुरी आवश्यक आहे. गुरु मार्गदर्शन, गुरुसेवा, गुरुकृपा हे साधकाला त्याच्या ध्येयापर्यंत यशप्राप्ती घडवतात. तसेच ही एक आशीर्वादित प्रक्रिया आहे. सर्वसाधारण साधनेचे नियम काय आहेत? साधनेला बसण्यापूर्वी स्नान करून शरीर स्वच्छ करावे. साधनेच्या वेळी शक्य तितके कमी कपडे परिधान करावेत. साधकाने साधनेसाठी एक मोकळी एकांत जागा शोधावी, जिथे वातावरण शांत असेल. लक्ष्मी साधना म्हणजे काय? संपत्ती, समृद्धी आणि विपुलतेची हिंदू देवी श्री लक्ष्मीसाठी साधना. तिच्या आशीर्वादासाठी भक्ती पद्धती, विधी आणि ध्यान यांचा समावेश होतो. पूर्वनियोजित वेळेनुसार स्नान करून किंवा शुद्धीकरण विधीद्वारे शारीरिक आणि मानसिक रीतीने स्वतःला शुद्ध करून साधना सुरू करा. हे ग्रहणशील आणि शुद्ध मनाची स्थिती निर्माण करण्यास मदत करते. देवी श्री लक्ष्मीला समर्पित पवित्र जागा किंवा वेदी तयार करा. वेदीवर लक्ष्मीचे चित्र किंवा मूर्ती ठेवा. तसेच फूल, धूप, दिवा आणि मिठाई यांसारख्या नैवेद्यांचा तुम्ही प्रसाद म्हणून ठेवू शकता. तसेच लक्ष्मी स्वरूप लाल हळद म्हणजेच कुकवी याचे देखील या लक्ष्मीपूजनामध्ये पूजन केल्यास अत्यंत फलदायी असे तुम्हाला फळ मिळतात. गुरु आदेशाने तिची उपस्थिती आणि आशीर्वाद घेण्यासाठी लक्ष्मी मंत्राचे पठण करा. लक्ष्मीसाठी सर्वात प्रसिद्ध मंत्र म्हणजे ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः हा आहे. या मंत्राचा एकाग्रतेने भक्तिभावाने जप करणे हा साधनेचा प्रमुख भाग आहे. देवी श्री लक्ष्मीच्या स्वरूपात आणि गुणांचे ध्यान करा. ती तुम्हाला संपत्ती, विपुलता आणि समृद्धी देत आहे असे दृश्य करा. या ध्यानादरम्यान कृतज्ञता आणि भक्तीची सखोल भावना तुम्ही अनुभवू शकता. कोणत्याही शुक्रवारी पौर्णिमेला 1.25 लाख जपाचे अनुष्ठान लक्ष्य संकल्पित करून आपल्या कुवतीनुसार रोज निश्चित जपसंख्या मंत्र जपून सातत्यपूर्वक साधना करावी. देवी श्री लक्ष्मीला मिठाई, फळे किंवा इतर वस्तू प्रसाद म्हणून अर्पण करा. असे मानले जाते की जेव्हा तुम्ही शुद्ध मनाने काही अर्पण करता तेव्हा तिचे आशीर्वाद निश्चितपणे तुम्हाला प्राप्त होतात. लक्ष्मीची संबंधित शास्त्रे आणि कथा वाचा.
आणि त्यावर चिंतन आणि मनन करून जसे की लक्ष्मीपुराणात स्तुती केलेली आहे त्याप्रमाणे तिचे लक्ष्मीपुराणातली स्तुती वाचा. तुमच्या साधनेचा एक भाग म्हणून धनदान, जलदान, विद्यादान, परोपकाराच्या कृतींचा विचार करा आणि गरजूंना मदत करा. हे लक्ष्मीच्या आत्म्याशी संरेखित होते, जी केवळ संपत्तीची नाही तर उदारतेलाही प्रोत्साहन देते. तुमच्या साधनेदरम्यान भौतिक आणि आध्यात्मिक समृद्धीसाठी तसेच तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी लक्ष्मी देवीचे आशीर्वाद मनापासून घ्या. नेहमी देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून तुमची अनुष्ठान साधना संपवा. परंतु नित्यनियमाने 2 माळा जप करा. जमल्यास आपल्या कुवतीनुसार लक्ष्मी याग करा. लक्ष्मी साधनेकडे प्रामाणिकपणाने, भक्तीने आणि शुद्ध अंतःकरणाने जाणे महत्त्वाचे आहे. भौतिक संपत्ती शोधणे हा या प्रथेचा एक सामान्य पैलू असला तरी हिंदू अध्यात्मात संपत्तीचे सखोल महत्त्व समजून घेणे देखील आवश्यक आहे, ज्यामध्ये आध्यात्मिक आणि आंतरिक समृद्धीचा समावेश आहे. धन्यवाद.